कितीतरी वेगवेगळे पदार्थ खायची चटक तोंडाला लागलेली असते, पण बनवायचं म्हटलं की कंटाळा. एवढं सारं सामान आणून ठेवायचं आणि एक्सपायर होईपर्यंत असंच बसायचं. सांगते पुढे त्याच्या अगोदर खूप दिवसांनी मी पाणीपुरीचं सेवन केलं आणि सोबतच येताना मस्त चिकन घेऊन आले. चिकन वॉश केलं, त्याला मॅरिनेट करून ठेवलं आणि मी बोलत होते या मसाल्यांबद्दल. मी हे मसाले घेतले होते, ज्यातले 2 तर जानेवारीमध्येच एक्सपायर झाले आणि 2 पुढच्या महिन्यात एक्सपायर होणार होते, म्हणून म्हटलं पटकन आज एक रेसिपी बनवावी. याच्यावरचं मी सगळं वाचलं. आता यांनी सांगितलेल्या पद्धतीने मी काय बनवत नसते. मैं किसी का ना सुनती इनका क्या सुनूंगी. यांनी फक्त टोमॅटो सांगितलं होतं, मी कांदा पण टाकला एंड देन आय रिअलाइज की हे बटर चिकन आहे, आता ह्याच्यात कांदा कसा लागेल? पण आता कांदा ऑलरेडी परतला होता, सो वापरणं तर गरजेचं होतं. म्हटलं चला बघूयात काय होईल ते आणि मी हे सगळं शेगडीवर बनवत होते इलेक्ट्रिक, कारण गॅसची काय गॅरंटी. पण लगेच लाईटला तिचे रंग दाखवायचे होते. लगेच लाईट गेली, मग सगळं ट्रान्सफर झालं गॅसवरती. छान मसाला दुधात कालवला, याच्यात टाकला आणि असला स्मेल सुटला होता आणि फक्त स्मेल नाही, टेस्ट तर काय कमाल होती. बापरे! बाहेरच्या बटर चिकनला तुम्ही कायच करणार. नक्की ट्राय करा. पनीरचं एवढं छान होत नाही, एवढं हे भारी झालं होतं.